अमरावती शहरात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या भगवान जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाची आज 6 जुलै रोजी सांगता झाली। हजारो भाविकांच्या उपस्थितीत भगवान जगन्नाथ यांच्या बंधू भगिनींसह आचार्य निवासस्थानातून परत आपल्या मंदिरात विराजमान झाले। अमरावती शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही जगदीश्वर संस्थानतर्फे भगवान जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। 27 जून रोजी या महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। रंगारी गल्ली येथील जगदीश्वर संस्थानातनं भगवान जगन्नाथ यांचे थोरले बंधू बलभद्र आणि धाकटी बहीण सुभद्रा यांच्यासह रथातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती। ही शोभायात्रा धनराज लेन, सक्करसाद चौक, जवाहर गेट, सरोज चौक मार्गे जयस्तंभ चौक आणि मालवीय चौकापर्यंत पोहोचली, जिथे भगवान आचार्य निवासस्थानी 10 दिवस विश्रांतीसाठी थांबले होते। आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर दुपारी भगवान जगन्नाथ पुन्हा आपल्या मंदिरात परतले। आचार्य निवासस्थानातून निघालेली ही रथयात्रा जयस्तंभ चौक, राजकमल चौक, अंबागेट, दहिसाद, भाजी बाजार, सक्करसाद मार्गे पुन्हा रंगारी गल्लीतील जगदीश्वर मंदिरात पोहोचली। या भव्य रथयात्रेत सहभागी होण्याकरिता अमरावती शहर आणि परिसरातून मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती। भाविकांनी जयघोषात आणि उत्साहात देवाचे स्वागत केलेत। या रथयात्रेच्या समारोपाने अमरावतीतील या 10 दिवसीय भक्तिमय सोहळ्याची यशस्वी सांगता झाली। तर अशा प्रकारे अमरावती शहरातील जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचा आज उत्साहात समारोप झाला। या महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे आणि आयोजकांचे आभार। पुढील वर्षी पुन्हा भेटूया याच उत्साहात।